नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जी काय आपली एक दररोजची संध्याकाळी 9 वाजताची सीरीज चालू आहे ना, महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहे ना, तर त्याचा आपण दररोज एका कॉलेजचे जे आहे ते कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर आज आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये, जे काय तुमचं तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तुम्हाला बघायला भेटतं ना, तर या ठिकाणी बीएससी नर्सिंग जो आपला कोर्स आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला कॅटेगरी वाईज जर समजा तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून राज्यातली 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करताना तुम्हाला जर समजा सीट अलॉटमेंट हे ऑनलाईन राऊंड थ्रू जर झालं समजा, तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती फीस द्यावी लागते। जर तुमच्याकडून पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस घेतला तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप किती येते, कोणत्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप मिळते किंवा किती फीस जी आहे ती ॲडमिशनच्या वेळेस द्यावी लागते, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून की फ्युचरमध्ये तुम्ही जी काय महाराष्ट्र स्टेटची 85% स्टेट कोट्याची MBBS पासून ते पर बीएससी नर्सिंग ANM GNM पर्यंत जी काय ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस चालते ना, तर त्याचे रूल काय राहतील, त्याचा कट ऑफ काय राहतील, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सिंगल चॅनलवर देऊन टाकतो। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% मधून कुठेही समजा ॲडमिशन करणं असेल कोणत्याही राज्यामध्ये, तर ती पण हर एक अपडेट तुम्हाला या चॅनलवर नक्की भेटून जाईल। तर पहा, आता आपण बीएससी नर्सिंगसाठी तुम्हाला किती फीस पे करणं आहे याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। पहा, जर फी स्ट्रक्चरचा विचार केला आपण तर अकॅडमिक इयर 2023-24 म्हणजे मागील वर्षी जे ॲडमिशन झाले ना, त्या ठिकाणी किती फीस होती तीच PDF तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। कारण आणखीन या कॉलेजला 2024 ची जी फीस आहे ना, त्याचा अप्रूव्हल भेटलेलं नाही आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम 5% इन्क्रीज होऊन बघायला भेटेल। जसं की तुम्हाला जर बघितलं तुम्ही बीएससी नर्सिंगसाठी या ठिकाणी तुम्हाला एक ट्युशन फीस बघायला भेटते, जी की 89,431 रुपये आहे, जी की ओपन कॅटेगरीची आहे ना, तर ही जर इन्क्रीज झाली 5% तर तुम्हाला मॅक्झिमम या ठिकाणी 90,000 पर्यंत ट्युशन फीस बघायला किंवा 95,000 पर्यंत ट्युशन फीस या ठिकाणी बघायला नक्की भेटेल। तर पहा, आता आपण चर्चा करूया की टोटल ट्युशन फीस किती आहे। जर आपण ट्युशन फीसचा विचार केला, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये तुमच्याकडे डोमासाईल सोडून कोणतंही डॉक्युमेंट नाही, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची जेवढी ट्युशन डेव्हलपमेंट फीस राहते किंवा टोटल फीस राहते ना, ती पूर्ण पे करावी लागते। त्याचबरोबर जर समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय किंवा तुम्ही एसबीसी कॅटेगरीमध्ये येताय किंवा तुम्ही मग फीजे कॅटेगरीमध्ये येताय किंवा NT कॅटेगरीमध्ये येताय, NTB झालं, NTC झालं किंवा NTD कॅटेगरीमध्ये झालं, समजा तुम्ही जर समजा एवढ्या कॅटेगरीमध्ये येताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामधून काउन्सिलिंग करताय, तुम्हाला जे आहे समजा सीट अलॉटमेंट ऑनलाईन होतं, तुमचा स्कोर खूप छान आहे, पण तुमची इन्कम जर समजा 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये जरी येत असाल समजा, तरी तुम्हाला पूर्ण ट्युशन फीस पे करावी लागते। 100% तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप दिली जात नाही आणि डेव्हलपमेंट फीस पण तुम्हाला या ठिकाणी 100% द्यावी लागते। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जवळपास बघितलं तर 89,431 रुपये पूर्ण ट्युशन फीस पे करावी लागेल। त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीस जी राहील ना तुमची 9,569 रुपये, ती पूर्ण पे करावी लागेल। तर टोटल 99,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस पे करावी लागेल। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय, डोमासाईल सोडून तुमच्याकडे कुठलाही डॉक्युमेंट नाहीये, किंवा तुम्ही ओबीसी, एसबीसी, फीजे, NTB, NTC, NTD मध्ये येताय आणि तुमची इन्कम जी आहे ती 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला ही 99,000 रुपये टोटल फीस या ठिकाणी फर्स्ट इयरला पे करावी लागेल। सेम फीस तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरसाठी पण द्यावी लागेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, आता आपण चर्चा करूया की तुम्ही कॅटेगरीमध्ये येताय, तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं किती फीस द्यावी लागेल। पहा, सगळ्यात अगोदर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येताय, 85% स्टेटची काउन्सिलिंग करताय, तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्ही एक EWS डॉक्युमेंट असतो तो काढू शकता, किंवा मग तुम्ही या ठिकाणी एक EBC रिझर्वेशन राहतं, तर ह्या 2 रिझर्वेशन थ्रू जर समजा तुम्ही काउन्सिलिंग केली तर तुम्हाला जी काय ट्युशन फीस राहते ना, ती 50% गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावी लागते। त्याचबरोबर जी डेव्हलपमेंट फीस राहते ना, ती पण 50% गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावं लागते। तर टोटल फीसचा जर आपण विचार केला EWS EBC कोट्यामधून, तर तुम्हाला जवळपास जी काय तुमची 99,000 रुपये फीस राहील, किंवा 2024 साठी तुम्ही या ठिकाणी 1 लाख पकडली तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 50,000 मध्ये तुमचं ॲडमिशन खात्रीशीर होऊन जाईल। किंवा यांनी जरी पूर्ण 1 लाख रुपये फीस तुमच्याकडून घेतली ॲट द टाइम ऑफ ॲडमिशनच्या वेळेस, तरी तुम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणार आहे त्यावेळेस तुम्हाला बाकीचे जे अर्धे पैसे आहे ना, ते रिफंड होतील तुम्हाला बँक अकाउंटमध्ये। गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या फॉर्मॅटमध्ये 100% देऊन टाकन, कारण हा जो कॉलेज आहे तुमचा सेमी गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला राज्यातून बघायला मिळतो आहे। त्यानंतर जर समजा आपण चर्चा केली की EWS EBCच्या नंतर आपण जर बघितलं की तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय समजा स्टेटमधून, तुमची इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना, ती 50% गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावं लागते। त्याचबरोबर जी काय ट्युशन फीस राहील ना, ती समजा या ठिकाणी जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना, तर ही 100% ओबीसी कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना पे करावी लागते। बाकी जी ट्युशन फीस राहील ना, ती तुम्हाला या ठिकाणी 50% गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावं लागेल। जसे की या ठिकाणी 90,000 तुम्हाला बघायला भेटते, तर 45,000 रुपये तुम्हाला हे पे करणं कंपल्सरी राहील। त्याचबरोबर समजा हे खालचे
इयरचे 10,000 रुपये पण तुम्हाला देणार राहतील. तर मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी 55,000 रुपये जी आहे ती टोटल फीस ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस पे करावी लागेल. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. परत एकदा ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला डेव्हलपमेंट फीस जी आहे ना ती 100% पे करावी लागते. कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाहीये. ट्युशन फीसमध्ये ओबीसी वाल्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप दिली जाते. 50% जी आहे ती तुमची फीस गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर टोटल 1 लाखापैकी तुम्हाला जवळपास एक 55,000 रुपये जे आहे ती टोटल या ठिकाणी फीस पे करावी लागेल. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करताय, तुमच्याकडे NCL आहे आणि तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली आहे. तर त्याच्यानंतर जर समजा आपण ऑदर रिझर्व्ह कॅटेगरीचा विचार केला, जसं की तुम्हाला स्टेटमध्ये ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी बघायला भेटताय. सगळ्यात अगोदर तुम्हाला SBC कॅटेगरी बघायला भेटते. नंतर तुम्ही FJ NT मध्ये जाऊ शकता. NT मध्ये तुम्हाला NTB बघायला भेटेल, NTC आणि NTD बघायला भेटते. तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये येताय समजा तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस जी आहे ती 100% गव्हर्नमेंट पे करतं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस पे करायची गरज नाहीये. जरी तुमच्याकडून हे 90,000 रुपये ट्युशन फीस घेतली तरी तुम्हाला 100% जे आहे ते गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या फॉर्मॅटमध्ये रिटर्न देणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. फक्त तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट हवे, तुमची 10वी 12वी राज्यातून झालेली हवी आणि तुमचं इन्कम 8 लाखाच्या खालती हवं. बाकी तुम्हाला फक्त ट्युशन फीस पे करायची गरज नाही. बाकी तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते. तर जे विद्यार्थी SBC, FJ, NTB, NTC, NTD मध्ये येत आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 10,000 रुपये जे आहे ते तुम्हाला पर इयर फीस पे करावी लागेल. फर्स्ट इयरला 10,000, सेकंड इयर पण 10,000, थर्ड इयर पण 10,000 आणि फोर्थ इयर पण 10,000. तर टोटल फीस तुमच्यासाठी या ठिकाणी 10,000 तुम्हाला बघायला नक्की भेटून जाईल. त्यानंतर जर समजा आपण शेवटी बघितलं काही कॅटेगरी राहत आहे समजा ज्या की स्पेशल रिझर्व्ह कॅटेगरी राहत आहे समजा, जसं की एक तुम्हाला SC कॅटेगरी बघायला भेटते, दुसरी ST कॅटेगरी बघायला भेटते. या दोन कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे, तुमचं इन्कम जर समजा 8 लाख असेल किंवा त्यापेक्षा थोडं बहुत इन्क्रीज जरी असेल समजा किंवा 8 लाखपेक्षा प्लसमध्ये जरी असेल तर या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फीस प्लस जी काही डेव्हलपमेंट फीस राहते ना तर 100% तुमचं गव्हर्नमेंट पे करतं. तर तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस जी आहे ना ती 0 रुपये पे करावं लागेल. कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीस पे करायची गरज नाही. तुम्हाला जे फक्त जे काही ऑदर चार्जेस राहतील जसं की डिपॉझिट वगैरे घेतलं या ठिकाणी तर मेन्शन नाही आहे, पण इन केस काही कॉलेज घेताय समजा तर तेच डिपॉझिट वगैरे तुम्हाला थोडं बहुत पे करणं पडतं. आता हे कॉलेजनी तर मेन्शन नाही म्हणजे कॉलेज कुठले डिपॉझिट घेत नाहीये असं तुम्ही गृहीत पकडून चालू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपीज जी फीस राहील का 1,500 रुपये एवढीच या ठिकाणी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन लागेल आणि तीच तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला द्यावी लागेल. पण इन केस जर समजा तुमच्याकडून पूर्ण 1 लाख रुपये फीस जरी या कॉलेजने घेतली ना तरी तुम्हाला ती पूर्णच्या पूर्ण 1 लाख रुपये जे आहे ते गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये रिटर्न नक्की करतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा हे BSc नर्सिंगचं जे काय फी स्ट्रक्चर होतं याच्याबद्दल मी तुम्हाला एक सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला MSc जी आहे ना म्हणजे BSc नर्सिंग झाल्याच्या नंतर तुम्ही PG करू शकता. ती पण डिग्री या कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला भेटते. म्हणजे तुम्ही ॲज अ प्रेफरन्स लिस्टमध्ये या कॉलेजला थोडं वरती पण ठेवू शकता. कारण ज्या कॉलेजमध्ये तुम्ही बॅचलर डिग्री घेता तिचं जर तुम्हाला समजा PG किंवा मास्टर बघायला भेटत असेल तर तुमच्यासाठी एक बेटर कॉलेज मानलं जातं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याची पण फीस या ठिकाणी मेन्शन आहे. थोडक्यात तुम्ही हे पण बघून रीड करू शकता. पण सध्या मी फक्त बॅचलर डिग्रीबद्दल तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर पहा जे काय कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर होतं कॉलेजचं पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर सविस्तर शेअर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला BSc नर्सिंग, ANM, JNMचा पूर्ण काउन्सिलिंग करायचं असेल तर आमची पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता. आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्या पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. जर तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर हवी असेल किंवा काउन्सिलिंगचे रूल काय राहतात, एक बेटर कॉलेज कोणतं राहील समजा किंवा चॉईस फिलिंग कशी करावी समजा, कॅटेगरीनुसार किती फीस पडते समजा किंवा पूर्ण कॉलेजची एक फीस लिस्ट हवी असेल किंवा कट ऑफ लिस्ट हवी असेल लास्ट इयरची तर आम्ही तुम्हाला ती नक्की प्रोव्हाइड करतो. तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. त्यामध्ये जवळपास 500 रुपये तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू आणि तुम्हाला 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत 100% तुमच्याबरोबर 24 आवर्स कॉन्टॅक्टमध्ये राहून तुमचा पूर्ण डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह नक्की करू.